श्री स्वामी समर्थ. आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण फक्त विचार ऐकत नाही, इथे आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इथे शब्द फक्त कानापर्यंत येत नाहीत, ते मनापर्यंत पोहोचतात. जर आयुष्यात कधी काही असं घडलं असेल जे अजूनही मनातून जात नाही, जर एखादी चूक, एखादं अपयश, एखादं तुटलेलं नातं आजही आत कुठेतरी दुखावत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण काही गोष्टी बदलता येत नाहीत, पण त्यांच्याबद्दल आपला दृष्टिकोन बदलता येतो. आज आपण बोलणार आहोत स्वीकारणं आणि सोडून देणं याबद्दल. जे घडलं ते स्वीकारून पुढे कसं जगायचं याबद्दल. हा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, कारण प्रत्येकाकडे काहीतरी असतं जे तू विसरू शकत नाही. चला तर मग आज मन हलकं करण्याची सुरुवात करूया. आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात आणि काही पूर्णपणे मनाविरुद्ध. आपण योजना आखतो, स्वप्न पाहतो, लोकांवर विश्वास ठेवतो आणि सगळं आपल्या कल्पनेप्रमाणे घडेल असं गृहीत धरतो. पण आयुष्याला आपलेच नियम असतात. कधी अचानक नातं तुटतं, कधी जवळची व्यक्ती दूर जाते, कधी मेहनत करूनही यश मिळत नाही, कधी चुकीचा निर्णय घेतल्याचं उशिरा कळतं. घटना घडून जाते, पण मन मात्र तिथेच अडकून राहतं. आपण वारंवार तोच प्रसंग आठवतो, तोच संवाद, तीच चूक, तेच अपयश, आणि मनात एकच प्रश्न फिरत राहतो, की हे माझ्याबरोबरच का? स्वीकारणं ही आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण स्वीकार करताना आपल्याला आपली अपेक्षा सोडावी लागते. आपलं असं व्हायला हवं होतं हे वाक्य सोडावं लागतं. स्वीकार म्हणजे हार नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाशी प्रामाणिक होणं. जे घडलं ते नाकारत राहिलो तर वेदना वाढतात. जे घडलं ते मान्य केलं तर वेदना हळूहळू कमी होतात. उदाहरणार्थ, जर एखादं नातं तुटलं तर आपण 2 मार्ग निवडू शकतो. पहिला, स्वतःला दोष देत राहायचं. दुसरा, त्या अनुभवातून शिकायचं. पहिल्या मार्गावर अपराधीपणा आहे, दुसऱ्या मार्गावर वाढ आहे. स्वीकार म्हणजे हो, हे घडलं, हो, मला दुखावलं, हो, मी चूक केली, पण त्याच वेळी मी इथून पुढे जाईन. सोडून देणं ही त्याची पुढची पायरी आहे. सोडून देणं म्हणजे विसरणं नाही. सोडून देणं म्हणजे आठवणी पुसून टाकणं नाही. सोडून देणं म्हणजे त्या आठवणींनी आपल्यावर राज्य करू न देणं. आपण अनेकदा भूतकाळाला धरून बसतो, जणू काही तोच आपली ओळख आहे. मी फसलेला माणूस आहे, मी अपयशी आहे, मी चुकीचा निर्णय घेणारा आहे. पण एक प्रसंग म्हणजे तुम्ही नाही. एक अपयश म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्य नाही. झाडावरून पान गळतं, झाड मरत नाही, ते पुन्हा नवीन पालवी धरतं. आपण मात्र एक घटना झाली की स्वतःलाच संपलेलं समजतो. सोडून देणं म्हणजे स्वतःला पुन्हा जगण्याची परवानगी देणं. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीला मनातून जाऊ देत नाही. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसते, पण आपल्या विचारांमध्ये असते. आपण मनात संवाद करतो, राग धरतो, स्पष्टीकरणाची अपेक्षा ठेवतो. पण खरं सांगायचं तर कधीकधी उत्तरं मिळत नाहीत, आणि तरीही आयुष्य पुढे चालू राहतं. जिथे स्पष्टीकरण मिळत नाही तिथे स्वीकार उपयोगी पडतो. आपण म्हणतो, ठीक आहे, मला सगळं समजलं नाही, पण मी पुढे जाईन. ही वाक्य कमजोर माणूस बोलत नाही, ही वाक्य मजबूत माणूस बोलतो. स्वीकारणं आपल्याला शांत करतं, सोडून देणं आपल्याला मुक्त करतं. जर तुम्ही एखाद्या चुकीसाठी स्वतःला वर्षानुवर्ष दोष देत असाल, तर एक प्रश्न स्वतःला विचारा. त्यावेळी तुमच्याकडे जितकी समज होती तितक्याच समजुतीने तुम्ही निर्णय घेतला ना? आज तुम्ही शहाणे आहात कारण त्या अनुभवातून गेला. मग त्या जुन्या व्यक्तीला माफ का करू नये? सोडून देणं म्हणजे स्वतःशी दयाळू होणं. कधीकधी आपण परिस्थितीवर नियंत्रण नसताना स्वतःलाच जबाबदार धरतो. सगळं आपल्या हातात असतं असं नाही. काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. लोकांचं वागणं, त्यांचे निर्णय, त्यांची भावना आपण ठरवू शकत नाही. आपण ठरवू शकतो ते फक्त आपली प्रतिक्रिया. स्वीकार म्हणजे मी सगळं नियंत्रित करू शकत नाही, आणि सोडून देणं म्हणजे जे माझ्या हातात नाही ते मी मनावर ओझं म्हणून ठेवणार नाही. जेव्हा आपण सोडायला शिकतो तेव्हा मन हलकं होतं, श्वास मोकळा होतो, विचार स्पष्ट होतात,
भूतकाळाचं ओझं कमी झालं की वर्तमान दिसायला लागतं आणि वर्तमानातच नवीन संधी असतात. तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुमची कहाणी अजून लिहायची आहे. एक वाईट अध्याय पूर्ण पुस्तक ठरत नाही. आज जर तुम्ही ठरवलं की मी स्वीकार करीन, मी सोडून देईन, मी स्वतःला माफ करीन, तर हीच तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. हळूहळू करा. एकाच दिवशी सगळं बदलणार नाही, पण प्रत्येक दिवशी थोडं हलकं व्हा. भूतकाळाला धन्यवाद द्या, कारण त्याने तुम्हाला शिकवलं, आणि मग त्याला तिथेच ठेवा, कारण पुढे चालण्यासाठी हात मोकळे असणं गरजेचं असतं. स्वीकारणं तुम्हाला शांत करेल, सोडून देणं तुम्हाला मुक्त करेल, आणि जेव्हा मन शांत आणि मुक्त होतं तेव्हा आयुष्य पुन्हा सुंदर वाटायला लागतं. जर या व्हिडिओमधले विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेले असतील, जर थोडंसं हलकं वाटलं असेल किंवा नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा प्रकाश फक्त स्वतःपुरता ठेवू नका, शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मन हलकं होईल. आणि तुम्हाला असेच जीवनाला दिशा देणारे, मनाला आधार देणारे आणि आयुष्य बदलणारे विचार ऐकायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त व्हिडिओ बनवत नाही, इथे आपण एकमेकांना उभं राहायला शिकवतो. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत स्वतःला स्वीकारा आणि जे ओझं आहे ते सोडून द्या.